शेट बघितलं का कुठला बैल आहे भाजीला या यो मित्राचा बैल संभाजीनगरचा खांड्या म्हणून. हा आज कसं माहिती झालं काय किती झालं कसं 1000 गाड्या आल्या त्यात आपण राहिलो. महत्वाची गोष्ट इथं पेडगावला गट काढणं पण 2 नंबरचा विषय नाही. गुलाल महत्वाचा या मैदानात. शुभेच्छा पुढच्या मैदानात पण तुम्ही काय सांगता. आज आनंद झाला. नवीन पायरा पहिल्यांदा जळगाववरनं बैल इकडे आणला आणि पेडगाव सारख्या मैदानात फायनलला ठेवला. आमचं नियोजन सगळं सरपंच बघतात दैवत गोवेकर आणि त्यांच्या नियोजनात आज 3 गाड्या पेडगावच्या मैदानात राहिल्यात. सरपंच कुठल्या कोणत्या राहिल्या. बकासुरनं लखन आणि फाजीला नाही अमोलदाचा हरण्या आणि माणिक आणि 4थी गाडी ह्यांचा एक वाशिमचा बैल आलता. 4 गाडी राहिल्या फायनलला. महत्वाची गोष्ट पण इथं एवढी बैल असताना फाजील ही इथं एवढी बैल असताना तुम्ही तिकडे बैल नाही. आपली एक इच्छा होती. मोहिलचा मामा मला बोललो होतं की आपल्याला मोठ्या मैदानात 1 नंबर करा. 2 मैदान आपली गोळ झाला कोरेगावचा आणि गेल्या वर्षी पुशेगावचा. तर म्हणली 1 नंबर करायचा आहे. ऍक्च्युली लक्कनचा पायरा हा फाजील बरोबर होता पण आम्ही मैत्री खातीर त्या बैलाला बैल दिला आणि त्यांनी 1 नंबर केला. त्याला हार्दिक शुभेच्छा. आज ते बकासूरने 1 नंबर केला तरी तुम्हाला आनंद. बैल आपलाच आहे ना. गोष्ट बघा मित्रांनो बकासूर आणि लखनचा पायरा दैवत शेटने केलाय आणि आपला बैल दुसऱ्याला दिला तुम्ही म्हणजे आपल्या पायऱ्यात. ज्यावेळेस आपलं मन मोकळं असतं ना त्यावेळेस आपल्याला बी गुलाल लागतो. आज त्याचाच काहीतरी आशीर्वाद लागला असेल तर ही गाडी फायनलला राहिली आहे. मित्रांनो बघा बघा माणिकराव पण आज किती वेळ गटात होता. आज 42व्या गटात पाहिला आणि सेमी 10व्या सीमित पाहिला. 10व्या सेमीत किती नंबर असा. 10व्या सीमित 1 नंबर तासावर पाहिला आणि गटाला पण कडून पाहिला डाव्याकडून. फायनलला उजव्याकडून पाहिला 11 नंबर तासा. फायनलला 11व्या नंबरच्या तासावर पाहिला. किती नंबर असेल अंदाजे काय. अंदाजे काय 7-8 नंबर तर झाला असेल. मी अजून काय निकाल बघितला. महत्वाचं गुलाल तर राहणं गरजेचं आहे. बोलणं गरजेचं आहे. महत्वाचं मी एवढ्या मोठ्या मैदानात कडून पण म्हणजे जोक नाही हो. एवढं पब्लिक थोडं. किती दुसरा बैल कोण होता. दुसरा अमोलदादा गायकवाड ओळखीचा हरण्या होता. हरण्या आणि माणिकराव कसं चालतं बाहेर काय. पायरा काय 2 दिवसामागे माझा पहिला झालेला पायरा तुटला. नंतर अमोलदादाचा फोन आला की गाडी आपली पळवायची का. तर म्हणून चालेल माझा पण पायरा कॅन्सल झाला पळवू. असा पायरा झाला आणि फायनल राहिलो. आज काय असतानाच तो बारीक आहे आणि जास्त बैलात आला. बैल मोठी मोठी असतात त्यामुळे बैल वारखा दिसतो. तर तुम्हाला पुढे शुभेच्छा. मित्रांनो गुलाल झाला महत्वाचं पेडगावच्या मैदानावर. आज प्रत्येकाची मुलाखत घेतोय आपण कारण गुलाल महत्वाचा आहे. आज गट काढला तर किती महत्वाची गोष्ट वाटत होती. आज आमच्या वस्त्राने गट काढला आम्हाला भारी वाटायला लागली पेडगावच्या मैदानावर. आणि चला शुभेच्छा तुम्हाला. गाडी कुठली आहे आपली. वडूचा गुले पाटलांचा पक्ष आहे काय. कोण कोण आहे. पक्ष आणि वडूचा महाकाल. गाडी किती नंबर झाला मित्रांनो माहित नाही पण गुलालाच गाडी राहिली. पेडगावला गुलालाच राहणं लय महत्वाची गोष्ट आहे. आता अजून निकाल चालू आहे. काय वाटतंय कसं चालतं काय. 1 नंबर गाडी पळाली. मनाजोगी पळाली. स्पीड गाडीने बहुतेक फुल स्पीड गाडी पळाली. आनंद झाला. एक अंधारातली बैल असल्यासारखी आपण चालू वाचा आहे गुलाल. बोल की 1 नंबर गाडी पळाली. आमचा आनंद झाला आम्हाला. फुल स्पीड गाडी पळाली. गाडी अंदाजे किती नंबर झाला. अंदाजे 3रा किंवा 4था नंबर झालाय. मित्रांनो बघा गुलाल राहिली महत्वाची. धन्यवाद. पण एक गुलाल किती बैलाचं नाव काय. बैलाचं नाव ओम आणि ओम. कुठली बैल कुठली संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरच्या किती आली बैल तुमची किती राहिल्या. संभाजीनगरच्या आमचे 5 होते फायनल राहिलेले. त्याच्यात 1 नंबर लखन 2 नंबर आपलं 3 नंबर ओम. आमचे स्वतःचे बैल मनोहर पाटील चव्हाण आणि सैदराव पाटील चव्हाण संभाजी करोडी छत्रपती संभाजीनगर. 1 नंबर केला तुमच्या हे ना मला वाटतं लखन आणि 3 नंबर. दुसरा बैल कोण आहे ओमवर दुसरा एक बैल कुठला काय. आमचा छत्रपती संभाजीनगरचा त्या बैलाचं नाव हरण्या आहे आणि तो आमच्या इथलं झालट्याचाच आहे. कसं काय झालं नियोजन काय. आमच्या घरातलेच आहे ना जवळचेच आहे ना एका तालुक्यातले आम्ही. शुभेच्छा तुम्हाला. चला.